गोपाळच आहेस ना? सांग की कोण आहे? हा सुधाकर पोलीस आहे? आता ओळखच. जर तू हिला ओळखलंस ना तरच मी तुला माझा भाऊ मानेन. तुझी माधुरी. माधुरी म्हणजे तुझ्या मामाची मुलगी हा. माधुरी. माधुरी ओळखलंच नाही मी तिला. किती मोठी झाली आहे. लहानपणी किती खेळायचो ना आपण. हो ना, आपण भांडी कुंडी खेळायचो आणि मी तुला नवरा म्हणूनच मागायचे. आणि बस कळलंय त्याला. समजा सांगायची गरज नाही. गोपाळ. गोप्या ए गोपाळ. अरे गोप्या ए! गोपाळ. जा गोपाळ, बाहेर तुझी मित्रमंडळी आले ती. जा त्यासनी भेट जा. जा अरे गोप्या ए! गोपाळ. आला. मित्रांबद्दल तर गोपाळने काहीच नाही सांगितलं. अहो उत्सवाच्या दिवशी गोपाळ घरी आलाय. देवानं ऐकलं म्हणायचं फुलाबाईचं. अहो देवानच धाडले. गोपाळ. गोपाळ. अरे कायला का गोपाळ? गेला तर पण कबूतर नाही, चिठ्ठी नाही, आला तर फोन नाही, काय नाही. अरे असं कोण वागतं व्हायला का? किती वाट बघायची तुझी. कुठं होता का तू? हा अरे गोपाळ, मी तर तुझ्या आठवणीत जेवत बी नव्हतो का. हे बघ, हाईट वय दोन्ही बी म्हणावं तुझं वाढलं नाही त्याच्यामुळं. ए, काय काय झालं? ओळखलं ना आम्हाला? अरे मी तुझा लहानपणीचा लंगोटी यार जित्या ना. अरे मी मंग्या. अरे अरे कशा आहात तुम्ही दोघ जण? किती मोठे झालाय. हा? लहानपणी किती खेळायचो आपण. त्याच्या तिरडीचा मोडला बांबू, त्याची किरडी ढासाळली, त्याच्या माड्यावर गुलाल उधाळला, त्याच्या चित्तची लाकडं गेली चोरीला, त्याच्या घरदारावर पडली, त्याचा झाला इस्कूट, त्याची राग गेली वड्याला वाहून. कुठे तो भामटा आमच्या घरात गोपाळ म्हणून घुसलाय. असं काय करताय वात्या? की आपला गोपाळच आहे की, मला की नाही का? कुठला गोपाळ? गोपाळ नाही, चोर ह्यो चोर. त्यावा गोपाळच आहे आपला. गोपाळ, आजीच्या पाया पड. हे आजी बिज्जी काय नाही हा मी तुझी. कुठला कोण मी नाही ओळखत. चल निघ इथला, निघ. माझा लोका तो कुठं बी जाणार नाही. गोपाळ चल तू आजी ये. हे आजी तर तुझी काय टी? काय गा आजी? हा दिसत नाही काय नाही आपलं बसायचं गप तर कशाला बडबड करत असते ग? अरे दिसत नसलं ना तरी मी उडत्या पाखराची पक मोजती. माझ्या नादाला लागू नको. आता तुला मेंदू नाही तरी तू जगतूसच का नाही? अगे आजी, अगे पण गोपाळ आलाय ती चांगलंच झालं की. असं काय करायला लागलीस? हो चांगलं झालं. जा घरी घेऊन तुझ्या. नेतेस का? आणि घाल तुझ्यासारखेच त्या भांड्याच्या साबणाने आंघोळ त्याला. ए म्हातारे, तुला कसं काय कळलं मी भांडी घासायच्या साबणानं आंघोळ केली? अरे वासावूनच कळतंय. पण खरकाट्या भांड्याचा वास मारतोय. हा तू तर आहे ना जित्या. हा
तुझं ठरलं का लगीन हा का राहणार आहे तसाच आजी झालं का काढलाच माझ्या लग्नाचा विषय हा आजी तुझ बघ की एखादं स्थळ आहे का कुठं बघ की बघती स्थळ बघती हा स्थळ बघती लगीन लावून देती ती हनीमूनला काय काय त्याला पाठवती तुझी पोरं खेळी होती आणि ती मोठी झाली की त्यांचं बी लगीन लावून देती चालतंय ना चालतंय बघा आजी शपथ आजी अगं तू काय आता लगीन लावायचं दुकान टाकते काय आता अरे मूड त्यानं तुम्हाला काय लाजा वाटतात का काय रे हा कामना धामन उघडे अंगाला घाम रंग झाला फिकान कोणी दिना मोका हा लगीन करायला चाललाय पुरी काय रस्त्यावर पडल्यात वैर हा तुमची लाकडं गेली मसनात तुम्हाला भरली रागात पिते लवकर हे जित्या अरे चल बाबा कानात न रागात यायच्या आधी चल इथनं चल बाबा चल पळा ढुंगणाला पाय लावून थांबा तुमच्याकडे ना नंतर बघते पहिले त्या हमटाला बाहेर काढते अरे चिवळ्या चिवळ्या अरे चिवळ्या तू बी दिवसा बी आताच आहेस का ए चिवळ्या आजपासनं ही तुझी खोली त्या म्हाताऱ्याच्या नादाला लागत जाऊ नकस ती तशीच आहे गेल्या पाडव्याला पडली होती जिन्यावरनं डोक्यावर आणि तेव्हापासून अशीच येडागत करते ती म्हणून म्हणते तुला थांब त्या पाणी आणते तुला पण इतर सर्वाची काय म्हणलास सरू आजी आणि तुला कसं काय ठाव अरे अजून लक्षात आहे हो तुझ्या सरू आजी तर तू एवढूसा होतास तेव्हा ही सरू आजी आली होती आपल्या घरी आणि मग काय झाली की दोघी बहिणींची भांडणं आणि मग त्या निघून गेल्या एवढ्या जुळ्या बहिणी पण आता एकमेकींचं तोंड बी बघत नाही त्या असं काय झालं होतं दोघींच्यात अरे तुझ्या नरू आजीला पाटलाचं स्थळ आलं तर सांगून पण त्या सर्व आजीनं केलं की त्यांच्याशी लग्न का तर मोठं घराणं होतं म्हणून आणि तेव्हापासनं या सर्व आजी आणि नरू आजीचं वाकडंच आहे आणि जेव्हा तू लहान होतास तेव्हा एकदा आली होती सर्व आजी घरी आपल्या आणि या तुझ्या नरू आजीनं दिवसले की त्या सर्व आजीला आणि मग काय शिव्यांचा नुसता पाऊस घरात दिवसभर ना तुझं तोंड बघणार नाही ना तुझा उमरा चढणार नाही आणि काय काय आणि काय काय आणि मग निघून गेल्या की त्या तिथनं म्हणजे सर्वांची इथे परत कधीच येणार नाही अरे कशाला येतात इथं तुझी नरू आजी इथं असताना अरे ए हे ओळखलं का मला मी तुमचा काका माझा काका इच्छा नाही अरे गोपाळ ही ऋतिक तुझा पुतण्या आणि सुधाकरचं पोरग आणि ही हौसा तुझी बहीण बहीण पाय पडतीच्या पणजी तुझी पणजी बहीण की पणजी बहिणीतली पणजी तुझी पणजी हिच्या रूपानं या घरात आली आमच्याकडनं जरा उशिराच बाण सुटला मग सुधाकरच्या पाठीवर तुझ्या दुसऱ्या आईच्या पोटाला आली वय की उशीरच झाला आणि ह्यांनी हिला कुठे फिरायला नेली ही यांची नात वाटते आणि हे हिचा आजोबा ए विचारलं तुला कोणी विचारलं का पोरगा आलाय ना घरी चला गोडा थोडासा करा चला काका तुझा नेम कसा आहे कोणाचं रगत वगत काढलंस का नाही तू और गोलू कैसा है बेटा
बोलो बेटा, इधर आओ। हमरे गोपाल को देखा का? नहीं दीदी। ठीक है, जाओ खेलो। कहाँ चले गए हो तुम गोपाल? वाढू का? वाढते की. वाढलंय. घे नवऱ्याला पोळी दे. घे व्हायच खा. काय की ए 20 वर्षाचे एकच दिवशी वाढते काय सगळं हा एवढं वाढलंय ते वरती अजून वाढते हो जिथे झाले काका आपण सांगितलंय सगळं संपलं पाहिजे. गोपा मला सांग इतके वर्ष तू कुठं होता काय करत होता ते इथून मी एसटीने बसलो साताऱ्याच्या स्टँडला पोचलो तिथनं मग सातारा रेल्वे स्टेशन जी काय पहिली ट्रेन भेटेल त्यात चढ परत त्यातनं उतारलं दुसऱ्या ट्रेनमध्ये चढ आणि मग इथं आलो. आता इथनं गावाला कसं जायचं तीच कळेना. मग युपीच्या एका अनाथ आश्रमात 5 वर्ष काढली आणि मग वाराणसी गाठली. तिथे एका ब्लाऊजच्या दुकानात मी कामाला लागलो. काय बायकांचे झंपर शिवत होता लाज वाटते का तुला हा अरे पुरुषांची लंगोट शिवली असते तरी चाललं असतं रे खानदानाची इज्जत घालवली कशाला आला परत तू कशाला आला परत नसता आला तरी चाललं असतं ए का चॉकर पसरते हे पोरांनो जाओ गे आपल्या बंगल्यात जेवायला. चेअरमन झालं का जेवण बनवून होय सरपंच. अहो पंगत बी सुरू झाले आमच्या घरात बारक्या पोरांची. हो का आपण पण जाऊया की कीर्तन ऐकायला काय होय होय चला. जाऊया की. चला पोरांनो पटपट आवरा मग कीर्तन झाले की मोठ्यांच्या पंक्ती बसणार आहेत. काय सांगतात महाराज मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा महाराज सांगतात. देव आहे का तर देव आहे. देव सगुणात आहे का निर्गुणात आहे. देव चराचरामध्ये भरलेला आहे. देव दिसतो का तर देव दिसत नाही. देव माणसातच आहे आणि तो कुठल्या स्वरूपात धावून येईल सांगता येणार नाही. देव माणसाच्या स्वरूपात महाराज धावून येतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा ओतपोत भरलेला आहे. पण संकट समयी देव ज्या माणसाच्या रूपात धावून येतो तो असतो देव माणूस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मागे कुठं लागली आग? माहित नाही या गर्दी माग पळा. ही गर्दी जिकडे जाईल तिकडे आग लागली. उचलून आपटला पाहिजे सुकाळीचं तुला. बघ बावडटल्या काच. चल रणजित चल. अगं रणजित चलती जायचंच आहे का फुलताई? गोपाळ चल पटकन तिकडे आग लागली. चल चल चल. ओय गोपाळ, अरे ती आग लागली तिकडे चालले ना तुम्ही? होय. चला बस बस पटकन, मी बी चाललोय तिकडे. चला चल पटकन. अरे ह्याची रिक्षा कधीच वेळेवर चालू होत नाही. थांब 2 मिनिट. चल 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 होईल चालू. अरे थांब. अरे मला बी सरपंच सरपंच बघा की पोरं 7-8 आतमध्ये होती. अरे वाचवा, माझी मुलगी आतमध्ये कोणीतरी वाचवा तिला. माझ्या नातीला वाचवा कुणीतरी. संपलं सगळं संपलं. माझं घर जळालं. माझी नात आत अडकली हो. तिला काय झालं तर मी एकटी कशी जगू? माझं सोनं पैसा सगळं घरात आहे. आगीत सगळं जळून खाक होईल. कुणीतरी माझ्या नातीला वाचवा की र. वाचवा. सरपंच, अहो गावच्या जत्राची वर्गणी आणि पतपडीचे समद पैसे आत आहेत. पैशाचं मारू द्यावं तिकडं. पहिला आमच्या लेकराला वाचवा. आमच्या लेकरांचा जीव वाचवा. आमच्या लेकरांचा जीव वाचवा. हीच संधी गावातल्या माणसांच्या नजरेत चांगला माणूस बनण्याची, अर्थात देव माणूस बनण्याची. अरे वाचवा वाचवा कुणीतरी. गोपाळ गोपाळ. अरे गोपाळ, अरे गोपाळ नका जाऊ गोपाळ. माझी नातीला वाचवा रे कुणीतरी. त्या आतमध्ये आहे रे. वाचवा कुणीतरी. सगळी पोरं आली तिला वाचवा रे कुणीतरी. तिला वाचवा. माझी नात एकटी राहिली आतमध्ये. सगळी पोरं आली तिला वाचवा रे कुणीतरी. तिला वाचवा. माझ्या लेकरा बन गोपाळ.
गोपाळ पाहिजे माझा मला गोपाळ पाहिजे. गावकऱ्यांची अजून सहानुभूती मिळवायला हवी. गोपाळ काही झालं तर नसेल ना? आपण जायचं का आतमध्ये? होय. तो बघा आला पोरा नावाचा मारा देव माणूस. ठीक आहे सांभाळ तू गोपाळ. होय. माझी नात, माझी बाई, माझं सोनं. बाळा, ए बाळा, बाळा, ए बाळा, अरे बोल की. हो हो माझी नात बोल ना. अरे कोणीतरी पाणी आणा की रे. बाळा उठ की. ए सोन्या. हर्षून आली की तिला. माझं बाळ, माझं सोनं, माझं. मंग्या गोपाळाला का सगळ्या पोरांना वाचवलं की. अरे एक नंबर डाउनलोडिंग आहे. अरे स्वतःचा जीव धोक्यात घालून सगळ्या पोरांना वाचवलंय. होय. अहो एवढं काही मोठं काम केलेलं नाही मी साधा माणूस आहे. तर लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहे. ती फुलं अशी आगीत पडून द्यायची का आपण? माझ्या ठिकाणी कुठलाही भला माणूस असतं तर त्याने हेच केलं असतं. आता म्हणून तुम्ही लगेच मला देव माणूस म्हणू नका, मला डोक्यावर घेऊन नाचू नका. अरे नाही नाही, तू देव माणूसच आहे. होय. अरे स्वतःचा जीव धोक्यात घालून असं कोण कुणाचा जीव वाचवत असतंय वय. अरे कसलं डाउनलोडिंग आहे. अरे त्याला देव माणसाचं काळीच लागतं, देव माणसाचं. हा. अरे पण हा हाय तरी कोण? अयो माझा ल्योक काय ल्योक गोपाळ, माझं लेकरू. हा मी त्याची बारकी आई आहे. तुला काय त्रास होत नाही ना माझ्या बाळा? देवासारखा धावून आलास रे बाळा. मला माफ करा तुम्ही. मी लहान पोरं वाचवू शकलो, गावचे पैसे नाही वाचवू शकलो. ते जाऊ दे. आमच्या सोन्यासारख्या लहान पोरासी तू वाचवलंस, त्याचं सगळं आलं आम्हाला बघ. मी म्हणलो ना तुम्हाला, देव माणसाच्या रूपात धावून येतो. आज या माणसाच्या रूपाने देव दाखवून आला. आजपासून हे या गावचे देव माणूस.
मैं और मेरा दोस्त एक नया बिजनेस शुरू करने के लिए यहाँ से जा रहे हैं। हमें ढूंढने की कोशिश मत करना। गोपाल, ये तुम अच्छा नहीं किए हो हमरे साथ। हमें छोड़ के भागे हो। छोड़ेंगे नहीं तुमका, ढूंढ के निकालेंगे। पाताल लोक से भी तुम्हें ढूंढ के ना निकाला ना तो हमारा नाम गंगा नहीं। विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो।